उमरगा, लोहारा आणि औसा विधानसभा संभाजी ब्रिगेड लढविणार. अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड. राज्यात संभाजी ब्रिगेड ही आक्रमक विचाराच्या तरुणांची संघटना म्हणून ओळख आहे. आजपर्यंत संघटनेने मराठा आरक्षण, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण यांच्यासाठी प्रचंड काम केले आहे. बुटाच्या पॉलिश पासून डोक्याच्या मालिश पर्यंत व्यवसाय करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे हजारो उद्योजक आज केवळ संभाजी ब्रिगेडमुळे उभे राहिले आहेत. शेतीमालाला हमीभाव आणि दारूमुक्त गाव यासाठी संघटनेने अनेक आंदोलन केले आहेत. अशा संभाजी ब्रिगेडची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत युती असून लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत असलेल्या युतीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी कसलीही अपेक्षा न ठेवता ताकदीने काम केले होते. त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असून आता येणाऱ्या विधानसभेसाठी मात्र संभाजी ब्रिगेडने शिवसेनेकडे 25 जागांची मागणी केलेली आहे. त्यात उमरगा, लोहारा आणि औसा विधानसभा देखील आहे. राज्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळ असून मागील 25 वर्षांपासून संभाजी ब्रिगेडने केलेल्या कामाचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला होणार आहे. त्यामुळे आम्ही मागितलेल्या जागा आम्हाला निश्चित मिळतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे. आज 28 वर्ष जवळपास होत आलेली आहेत आणि आपला संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या निमित्तानं आपण आज हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. हा मेळावा आयोजित करत असताना पक्ष नेतृत्वाच्या मनामध्ये आपल्या सगळ्यांकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत. गांडू भडवे रंचडे मर्दो के बेहाल पतिव्रता भुके मरे पेडे खाय चिनाला शिकायची अवस्था मागच्या 10 वर्षामध्ये या देशात झालेली आहे. राज्यातली परिस्थिती त्याहून अधिक बिकट झालेली आहे. मागच्या 10 वर्षात आपल्याला काय मिळालं? रंगाबिल्ला ज्या दिवशी या दिल्लीच्या सत्तेवरती बसले त्या दिवसापासून जे छळ या भारतीय जनतेचा चालू आहे तो आजपर्यंत थांबायला तयार. कुठे ईडी चालू आहे, कुठे सीडी चालू आहे, कुठे बीडी चालू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी जे सहकार क्षेत्र या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत होतं त्याचं केंद्रस्थान आता दिल्ली झालेलं आहे आणि त्याचा बॉस अमित शहा झाला. सन्माननीय मनोजवांचं स्वप्न आहे की हे सर्व महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारे राज्य आहे, कष्टकऱ्यांच्या विचारावर चालणारे राज्य आहे, शेतकऱ्यांच्या विचारावर चालणारे राज्य आहे. हे पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा जर भगवा फडकवायचा असेल तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी, जी संभाजी ब्रिगेड या राज्यामध्ये वचक ठेवणारी संघटना होती, जी संभाजी ब्रिगेडचा विचारधारा कुठल्या दिशेने जाते आहे याचा विचार करून राज्याचे नेते निर्णय घ्यायचे, ती दहशत आणि ते वचक निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडने ताकद स्वतःची वाढवणं गरजेचं आहे. तेवढ्या ताकदीने काम करणं गरजेचं. मागच्या काही दिवसापासून आपण देशात आणि राज्यात काय घडते पाहतोय. कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका सेकंड इयरच्या मेडिकलच्या विद्यार्थिनीवरती अनन्वित अत्याचार होतो आणि त्याच्यामधले आरोपी डॉक्टरच असतात आणि तिच्या समर्थनात डॉक्टरच मोर्चा काढतात. त्या मुलीची हत्या का झाली आजपर्यंत मीडिया स्पष्टपणे दाखवायला तयार नाही. त्या मेडिकल कॉलेजमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये मानवी अवयवाची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू होती असा संशय आणि अशी माहिती त्या मुलीला मिळालेली होती. ती मुलगी त्या रॅकेटमध्ये सहभागी झाली नाही म्हणून तिचा तेवढा अनन्वय अत्याचार करून हत्या करण्यात आली. उरणची यशस्वी शिंदे, वसईची श्रद्धा भोयर, काल पुन्हा कोल्हापूर, लातूर, पुणे, नागपूर, अकोला जसे काय या चिमुकल्यावर अत्याचार करणारी एक मालिकाच्या राज्यात चालू झाली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा मांडवली करणारा मांडवलीबाद त्याला पुढचं सरकार कशा पद्धतीने आपल्याला पुन्हा मिळवता येईल यासाठी वेगवेगळे पक्ष फोडण्यात अजूनही तो व्यस्त आहे. हा आमदार माझ्याकडे येईल का? तो खासदार माझ्याकडे येईल का? तो जिल्हा परिषद माझ्याकडे येईल का? दररोज तो प्रत्येकाला फोन करण्यामध्ये व्यस्त आहे. त्याला राज्य सांभाळण्याची आवश्यकता वाटत नाही. अशा निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं. संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याला माझी विनंती आहे, बांधवांनो, आता केडर जरा जास्त झाले असं मला वाटतं. आपलं अति विचार माणसाला शंड बनवतात. आपण शंड झालोय का? हा, कुठे गेला तो जोश आपल्यातला? कुठे गेली ती रग आपल्यातली?
छोट्या छोट्या गोष्टीवरती संभाजी ब्रिगेडचा मावळा रस्त्यावर उतरणारा, सरकारवर तुटून पडणारा आज एवढा शांत का झाला? आपल्या अध्यक्षाचं आणि महासचिवाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले की 10 ते 12 आमदार आपले विधानसभेमध्ये केले पाहिजेत. हे स्वप्न जर आपल्याला सत्यात उतरवायचं असेल, उतरवायचंय का? आमदार आपले झाले पाहिजेत. बांधव हे जर आमदार आपले झाले पाहिजे असं जर वाटत असेल तर याच इथून गेल्याच्या नंतर या पुण्याच्या मेळाव्यातून आपण प्रत्येकानं आपल्याला जो मतदारसंघ दिला गेलेला आहे त्या मतदारसंघामध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे.